चाय घे. अभिराम भाऊजी खरं त्याचा फोन इलो नंतर घेतो ठेव. त्यांच्या सासूरवाडीतनं फोन इलो असत त्यांका पण सांगून वैत आता. सरिता गप होतीस का आता? दत्ता हो हो शांत. सरिता आधीच खूप धावाधाव झाली, त्यात परत काही सुचत नाही. त्यात आणखीन वाद नकोत कुठले. अभिराम भाऊजी चाय घेवा, थंड बाई. नको मला चहा. काय झालं रे अभिरामा? कोणाचा फोन होतो? देविकाचा फोन होता. तिनं तिथं फोन केला. तिला पण कळलं नेने काकांचं. कळला पण? या अशा बातम्या कळायच्या राहतात का? दादा बाहेर अशी बातमी पसरली आहे की नेने काकांना आपणच काहीतरी केले. झाला मी ह्याच सांगत होते. नेनेंका हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेल्यानी, त्यांचा जीव कोणी वाचवल्यानी ह्या कोण बघणार नाही. सगळी जण वाईट तेवढा बघतात. दत्तभाऊ 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 आधी बाहेर हो. हाय बसायचं नाही. आधी टाक फिरलेला आहे माझा. दत्ता त्याच्यावर वैतागून काय उपयोग आहे का? साहेबा काय झालं रे? पांडू तुका भूक लागली हा? नाही नाही. मग काय तर सांगशील आता? त्या सुशल्या त्या बोलत होता. काय सुषमा काय म्हणत होती? विसरलंय. चल बाहेर हो. सुशल्या बोलत होता. बोलत हा दत्तभाऊ सुशल्या ना सुशल्या बोलत होता. नेने काका ना नेने काका तेंका तुम्हीच मारलास. आणि मग आळ येऊक नको ना म्हणून तुम्हीच त्यांना ना इस्पितळात घेऊन गेलास वय काय? हे तुला कोणी सांगितलं? ऐकलंय मी. त्या सुशल्या ना सगळ्या गावकऱ्यांना सांगत होता. ते ऐकलंय मी. विसरलंय नाही, लक्षात राहिला. बरं झालं सांगितलंस. हा हा हा. ह्या काय आपल्याला जगूक देणार नाही. हा एक मिनिट. हिला कसं कळलं नेने काकांचं? आता कुठे आहे ती? वरच होता मगाशी. वेळ झाला येऊन. त्या नेने बरोबर याचा वाद झाला असलो तर? म्हणजे नेने काकांवर वार? सुषमा 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 हाय काय करतस? काय नाही. तू हे काय करतस? मी आरचीच भाऊंका बघू केले होतं. काही दिसले नाही ना? ते मुंबईत गेले आहेत ना? विसरलंय. तासभर शोधत होतय मी. विसरलंय. जाते हा. थांब पांडू. काय झाला? तू घरच्यांका काय सांगितलंस? तमाका काय माहित. मी गावकऱ्यांका सांगितलंय की नायकांनी नेनेंवर वार केल्याने. ह्या सांगितलंस ना? ता काय? हा सांगितलंय. मी ऐकलंय ना. तू कधी ऐकलंस? मी ऐकलंय. तू गावकऱ्यांका सांगत होत. तू थय होतस? मी जांभळा पाडू केले होतय. तेव्हा मी ऐकलंय की तू गावकऱ्यांका सांगत होतस की काय? तास दत्तभाऊंका मी सांगितलंय ना. ता कसं काय नाही विसरलंस रे तू? मी विसरले होतय. पण दत्तभाऊ ओरडले ना. मग मग मला आठवला. मग मी त्यांना सांगितलंय सगळा. मग माका किती नाही भेटलंस?
लपून किती ऐकत होतास? तू ओरडशील ना माका म्हणून मी भेटलोय नाही. पण सुषमा, खोटं बोलत होतास ना तू? हा, खोटं बोलूच नसता. देवच ना देव, तो शिक्षा करता आपल्या. तुका काय माहित मी खोटा बोलत होते? माका सगळा माहिता. काय माहित हा तुका? खरं सांगायचा. काय आधी सांग, खरं सांगणार ना? सांगताय हा करा? खरं सांगा. नेने काकांका तूच मारलंस ना? हा, वय ना? ह्या तुका कोणी सांगितलं? माका माहित हा, मी ऐकलं. तू तर इथनं गेलंस ना, तेव्हा तीच माणसा बोलत होती, हळू आवाजात बोलत होती. मी ऐकलंय. काय बोलत होती? ती बोलत होती, हे नाच नेने वकिलांका मारला नसतला. सुषमा, तूच मारलंस ना? पोलीस तुकांना पकडून देणार, असं बेडो टाकतात आणि कोंडून ठेवतात. मग लय मारतात मग पोलीस. तुका खरंच वाटतं मी मारलंय? तमाका काय माहित. मी मारले असताय ना तर ते जिवंत राहिले नसते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन केला होता का? काय म्हणाले डॉक्टर? कशी आहे नेने काकांची तब्येत आता? आम्ही निघालो तेव्हा कंडिशन क्रिटिकल होती. वाचतील की नाही? गेले तर जमीन तरी मिळत. दत्ता, आपण या प्रकरणात अडकू शकतो. नेने काका बरे झाले ना तर किमान खरा गुन्हेगार तरी समोर येईल. मला माहितीये हे सगळं ना सुषमानेच केलंय. तिने हे केलं आहे किंवा नाही हे पोलीस शोधून काढतीलच. पण ती जसं आपल्याबद्दल लोकांना सांगतेय, आपण पण जर तसंच केलं तर मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? सो पोलिसांना त्यांचं काम करू दे. पोलिसांका पण ते खिशात घालत. आता सध्या तिचा विषय बाजूला ठेवा. नेने काका बरं होणं हे फार महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच. आपल्यापैकी कोणीतरी त्यांच्याजवळ असलं असतं तर बरं झालं असतं. कित्याक थांबायचा? पोलिसांचे प्रश्न वाढत जातील. त्यात हे नेने नाना त्यातले ना गोत्यातले. तरी सुद्धा ते आपल्या घरच्यांपैकीच एक आहेत. पण मग आता त्यांच्याजवळ कोण आहे? हॅलो, अभिराम नाईक बोलतो. काय नेने वकिलांचं काय? हां बरं बरं ठीक आहे, थँक्यू. हां काय झालं रे? कुणाचा फोन होतो? हॉस्पिटल म्हणून फोन होता. तू का कसं येलो फोन? मी फॉर्मवर माझा नंबर लिहून ठेवला होता ना. अभिराम, काय झालंय? नेने काका आता आउट ऑफ डेंजर आहे. थँक गॉड. बरे आहात ना? हो, आता बरे आहेत ते. चला, आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. माधव, नेने काका जरी आता बरे असले तरी पोलिसांची चौकशी काही थांबणार नाहीये. अरे इथे तर काहीच दिसत नाहीये. हे पण दूर नाही. हा आग लागली असतात तर हे पण दूर असं होय ना. आतल्या खोल्यांमध्ये बघूया. धूर येत होतो ना खोलीतून? घाबरलाच वाटता. कर्माची फळा. आणखी काय म्हणणार? वहिनी, तुमका माहित नसात म्हणान सांगताय, या नाईक घराण्यानी लय मुडदे गाडल्यानी. नेनेंका पण यांनीच मारल्यानी.